ला अरे तू नाही ना ऐकायचा दापटीन पण. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शेळके. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. उठलो आज 9 वाजताच. खूप लवकर उठलो आहे, नाहीतर आपला 11-12 वाजता उठाला. आता जातो फ्लॅटवर, चाय नाश्ता करून येतो आणि त्याच्यानंतर जातो जार भरायला. जातोय आता जार भरायला. जार घेतल्याने लिंबू पण बांधतो गाड्यानं, म्हणजे कुणाची नजर नको लागायला. आणि आपला आता बर्थडे पण आलाय 25 मेला, तर खूप मज्जा करायची गाईज. बर्थडेच्या दिवशी खूप प्लॅनिंग अजून झालेली नाही हे कुठं जायची, पण आपला पहिला प्लॅनिंग म्हणजे दरवर्षीप्रमाणे आपण श्री दगडूशेठ हलवाई यांना भेटायला नक्कीच जाणार. पण आता अंकित बाईची गाडी घेऊन जरा दाखवतो त्याच्या गाडीला पण 120-130 पण असतं म्हणून. आलो आहे आता जार भरायला. घेतल्यात सर्व जार, पण इथं अजून 2-3 गाड्या पुढे आहेत. काय माहिती आता किती टाईम लागतं. तर अजून त्या टँकरचं पण काम करायचं आहे, पाट्यांचा. आणि त्याच्यानंतर जायचे मुंबईला पण शूज घेण्यासाठी. एक आल्यात, अजून एक घ्यायचे आहेत. तर आधी इथूनचा यानं बरं घ्यायचा फटाफट करून. टाईम झाला जार भरायला, तर निघालो जार घेऊन. खूपच टाईम झाला, 2 तास गेले इथे माझे फुकाट. आता जातो पाटवाल्याला घेऊन येतो, जरा गाडीचं पाटा तुटलं ते करून घेतो. काम झालेले आहेत आपली कामं करून. आता माझी काय पर्सनल काम आहेत ती बँकेतली. आणि भाई आपण कधीच लाजत नाही हे जार आणि टँकर चालवायला. कधीच ना मी स्वतः जार भरतो, जार उचलतो आणि देतो. पण मला कधीच असं लाज नाही वाटत का हा मला हे नाही ते. भाई आपण कधीच ना, आपण कामासाठी कधीच नाही लाजत. फक्त आणि फक्त मेहनत करो बस. आणि खूप लोक आहेत काही कामांसाठी लाजतात पण, आणि काही लोक मला बोलतात पण, अरे तू हे काय करतो, ते काय काम करतो, तू हे ते. मी काहीच नाही, मी डायरेक्ट एकदम जमिनीवरचा माणूस आहे. का मी असं हवेत उडणार नाही. मी बिंदास काही पण काम सांगलं तर मी काही पण. मी स्वतः टँकर पण कधी कधी रात्री चालवतो. तर ड्रायव्हरांना जास्त लोड आला तर मी रात्री स्वतः राहिलेल्या टाकतो. आणि जर कधी ड्रायव्हर नसला तर मी स्वतः जार भरायला पण जातो. असं काहीच नाही का हा बाबा ड्रायव्हर नाही तर मी का जाऊ. स्वतः करायचं, अवलंबून नाही राहायचं कोणावर. हेच फक्त मी शिकलोय. आणि हे सगळं शिकवणारा आपला लोकेश भाऊ आहे. त्यांनी सांगितले लाजायचं नाही, मेहनत करत राहायची. आणि आज आपल्या यूट्यूबवर 20,000 सबस्क्रायबर होणार. आणि मी तर इथं आलो पण नसतो यूट्यूब, कारण की मी एवढा लाजायचो फक्त. आणि कुठं मी रील्स काढायला गेलो तर मी एवढा लाजायचो का. पण आज हे सगळं लोकेश दादाच्या मुलं झालेलं आहे, कारण की त्याने सांगितलं कर, मी आहे तुझ्या मागे. आणि खरोखर खूप सपोर्ट आहे आपल्याला त्याला कुठल्याही गोष्टीत. मग ती गोष्ट कुठली असो भाई, कितीही रात्री आपण त्याला फोन केला तरी, आणि फक्त आपण त्याला फोन करून सांगायचं भाई असं असं झाले, नक्कीच त्या गोष्टीवर आणि त्या प्रश्नावर उत्तर पण भेटतो आणि त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन पण भेटतो. म्हणून आपण त्याला बाई खूप मानतो. या बँकेने एवढा कटाला आणला आणि त्यांच्या ॲपने पण एवढा पिनच नाही चेंज होय बाई. काय समजा नाही. ते ChatGPTला विचारला, तिने सांगितलं तसा पण केला, तसा पण नव्हे. आता नक्की करायचं काय. घेतलेलं आहे पाटवाल्याचं सामान, पण पाटवाल्याचा अजून एक माणूस ना आला. तो कहता रुको और 10 मिनट. अरे 1 घंटा से तेरा इंतजार कर रहा हूँ. ओल्ड इज गोल्ड. झालो सोन्याला आणि मोन्याला घेऊन काम करायला. सोन्या आणि मोन्या बघ किती खुश झालाय तो. चालू केलाय त्यावी काम. आता मी घरी जातो आणि जेवून घेतो, कारण की 2:30 वाजलेत. काहीच खाल्ला नाही, फक्त सकाळी एक बिस्किट खाल्ला होता बस, एवढाच. आता जातो जेवतो, बघू काय तर घरी जेवण. आधी मस्तपैकी पोट भरून जेवलेलो आहे. आता जातो बघू त्यांचं काम कुठपर्यंत आलेलं आहे. आणि पाट पण आणायला जायला लागेल. दिल्यानं आता पाट एवढा सामान, याजेवरचं 4 वाट यो सामान आण. जातो स्टील मार्केटला आलो आहे. आता पाटे घेतो. तो माणूस जरा जेवतो. तुला ती भोजन नंतर काम धंदे. हे बघा असं एवढं घ्यावं लागतं आणि इथं यावं लागतं. नुसतं एसी बसून काही नाही होत. खूपच टाईम झाला. हे पाटे आणि ते कुठे गेलं सामान आहे का नाही, आहे दिले घ्यायला. आता ते नुसतं पिटर आणि ते नुसतं अंगावर धावतील. जातो, काही टाईम झाले.
5 वाजता मुंबईला पण जायचे, पण आता 6 वाजता निघावं लागणार, कारण की त्यांना सोडायला जा लो आहेत आम्ही आता मुंबईला जाण्यासाठी. भाई बघ कसा खाते, आणि घेतलाय चकना आयटम. आम्ही घेत नाही पण चकना खूप खातो. दारोड्यानं आम्ही घाबरवू, आम्हाला कुठं नेत नाही पियाला गेल्यावर कोण. कसं सांगतात तुम्ही खूप खाता दारूच्या जास्त, याचा बिल बनवतो आम्ही. म्हणजे आम्ही गेल्यावर ना आम्ही तसं जात पण नाही. खूप आम्ही सभ्य आहेत दोघे पण, अंडा खाऊ संघटना. पण आम्ही भाई चाकण्याचं त्यांच्या दारूच्या डबल आम्ही बिल करतो. आम्ही असे आधी शॉपिंग, शूज शॉपिंग, नंतर कॅफे. खरोखर भाई एकच नंबर लागतोय, एकदम स्वादिष्ट. चीज, चेरी आणि नंतर पायनॅपल, हा कॉन्सेप्ट आहे यांचा. एकच नंबर, जबरदस्त. गेलो होतो मुंबईला, पण काही कारणास्तव रिटर्न तिकडनंच आलो आहोत. मुंबईमध्ये उतरलो पण नाही आम्ही, डायरेक्ट गाडीतल्या गाडीत टर्न घेऊन डायरेक्ट घरी पोचलो होतो CDC जवळ, पण काही कारणास्तव आलो घरी. का बघू आता उद्याची प्लॅनिंग. भागात आलो आहे आम्ही मॅगडीला राग काढायला. गाईज मॅगडीवर राग काढतो. काल KFCवर काढलं रात्री तब्बल 1:30 वाजता. आज मॅगडीवर आलेला आहे हातियार. आज यो खाऊन बघतो कसा काय लागतोय. भाईचा हातियार आहे आज. अरे बरं, तुला 2 मला 2, बस एवढा, जास्त नाही खायचं. 2-2 हेल्दी राहायचे आपल्याला. केली आता सुरुवात आपल्या भावाने दणकवडी. अरे बाबा, तुम्ही म्हणजे आता पार्टी तुमची लई जमशम होईल ना रे घरी बसल्या बसल्या. तुम्ही म्हणजे गोटाशी आठवशिव ना एवढा मोठा टंबरेल आणलेला. यो आयटम आहे ना खूप वेळेला घेतली, पण अजून एकदा पण मी अख्खा नाही केला. थोडा तरी टाकूनच येते मला, कारण की खपतच नाही या चपातीमुळं. चपातीमुळं मला संप नाही. पण आज मला भूक जास्तच वाटतंय, संपल असं माझी शक्यता आहे. बाय ना भावाने आपला सगळा रोकवला पण यायचे माझं संपाच्या अगोदर. खाला मजबूत रोकवला सगळं. आता जातो मस्तपैकी घरी. सारांश भाई आपला फिरायला चालला आहे, कोकण ट्रिपवाला सारांश भाई कोकणामध्ये चाललेला आहे. त्याला पण सोडायला जायला लागेल 11 वाजता, 11:30 वाजता. आधी जातो घरी, जातो घरी नाही गेलो 5 वाजल्यापासून. आलो आहे घरी, तर जातो जरा भाचे आलेत त्यांच्यासोबत टाईमपास करतो, आणि त्यांच्यानंतर बघू झोपाला, नाहीतर बाबूला सोडायला तर जायलाच लागेल, आणि त्यांच्यानंतर झोपाला जातो. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. म्हणजे माझी सकाळ खूप लवकर झालेली आहे, पण जर आपली जी कामं आहेत ती करावी तर लागतानाच. रोज सगळे कामं धंदावर कोण. आता चाललोय लोकेश दादाच्या इथं, बिर्याणी पार्सल आले त्याला थेट सासूरवाडीतून. तीच खायला चाललोय. फोन केला होता का ये लवकर. अरे थांब आलोच, बिर्याणी खायला तुझी आलोच मी. एकटाच ना ते खाईल यो, कमी नाही वाटतं तसं नाही यो. आणि आपल्या घरी आपली भाची कंपनी आले तर त्यांना जरा आईस्क्रीम घेऊन जातं, थोडंच घेऊन जातं. परत जास्त नेली सर्दी झाली तर परत त्यांचा बापूस वरकी बारा गामी वरकी याचा मामाचा दणकावाचा माना तिकडे गेले. बघू छोटे मोठे घेतो, हे घ्यावा. ये दे रे केक घेतले आहे छोटे मोठे. त्यांना बरं सर्दीच करून पाठवतं घरी लय मामा करताना. आणि यो घेतलाय मला खायला, जरा बरा वाटतं चॉकलेटवाला. फेवरेट हो आपला चॉकलेटचा. चॉकलेटची जी पण वस्तू असेल प्युअर चॉकलेट भाई, हे किती काहीच असलं तरी यो खायचा ना स्वराचा. हा लय छान. चाललो आता लोकेश दादाच्या घरी. त्यानं दिला खायला, तो त्याचा खाऊन येतो. खातो, एकदम स्वादिष्ट लागतोय.
आता निघालो आहोत मुंबईला जाण्यासाठी. बघ भाई कसा लहान झाली, गोला खाते. लाल कलर भैया करतो, लाल कलर. हे बघ एकच ब्रँड. भाईच्या सासूरवाडीची बिर्याणी खाली, खूप स्वादिष्ट होती खरोखर. पण ते लिंबून रस नव्हता. नेक्स्ट टाइम रसवाला लिंबू पाठव. असं असं आहे म्हटलं ठीक आहे. अरे तू भाई तू या करतोय, सासूरवाडीची तारीफ केली म्हणून तू काय बावरा होईत चाललंय काय. आणि या कपड्यांवर गरम होतं ना भयंकर. बाबा बाबा लयच गरम होतोय. त्याच करावं लागणार, काढून ठेवावं लागणार. काहीच भाई एवढी भयंकर ट्रॉफिक भेटले का आज. लयच या ब्रिजवर पर्यंत ट्रॉफिक इकडं बघा. एवढी ट्रॉफिक इथे 4 किलोमीटरला 17 मिनटं जागवतो आणि एवढी ट्रॉफिक. आज दिवसभर ट्रॉफिक भेटत चालले बस. आता सीडीसीला भाई झोपून काटायला काही रोज असं काही कामाला येतं. काल पण आलो, आज पण आलो. काल कुठं इथपर्यंत नव्हतं. पर्यंत गेला 5 मिनिटाचा रोड होता फक्त. जातो आतमध्ये जाऊन बुट चॉईस करतो आणि लगेच घेतो. जास्त टाइमपास नको. अरे तुला नसली घ्यायची तरी मना चॉईस कर तू. चांगली वाली बुटे बघू. हे शूज आवडला आहे कसं काय तर. आणि कुठलं आवडलं तुला अजून? हो का. या दोघातला चॉईस हा बघ कोणता चॉईस करतोय भाऊ. तूच चॉईस कर आणि घ्यायचा पण काम तूच कर. घेतले आहेत शूज, खूप सुंदर आहेत. थांबा मी तुम्हाला दाखवतो. त्यात एकट्याला निघत नाही आहे त्याच्यातून. लोकेश भाऊ सांगतोय तुला बड्डेसाठी शर्ट नाहीतर टी शर्ट बघू. ही नको, दुसरीवाली बघ कोणती तरी चांगली. तसं मागवलं आहे पण तो करता अजून एकदा बघून घे. चांगल्या भेटतील त्या घेऊन टाकू. आणि भाऊ तर रोज काही ना काही ऑर्डर एक नवीन येतोयच. आणि पॅन्ट इथं एवढ्या झाल्या का जलन मी अख्खा. तर ते पॅन्टी नाही कापणार. एवढ्या पॅन्टीचे माझ्याकडे. बॉक्स लय भारी आहे. कधी खराब होतील समजा नाही. वॉसम एकच नंबर. बघतो कसा लगेच पोहराला घसारला. अरे गाडी चालू करायची पण आठवण नाही त्या बुटांची मुले. कपड्यालाच कलर मारल्यासारखं. हा फसवला वाटत. बड्डेला थोडी ना आपण हे घालणार. बघा ना किती भारी वाटतं म्हणा बुट्टा. कशी घेतली तरी लोकेशचा अजून एक घेऊ होता. बरबाद झाली. नाही ना त्याला महिना लागेल ना. तो पण घेतला असता. तो बाय ना तो तर घ्यायचाच आहे. करू का ऑर्डर? कुठला? तो ना आपला रेग्युलर घेणार होता तो. नाही ना तो आता ब्लू वाला. तो त्याला नाही माझ्या. कुठला? हो बघितला. ही इज्जत त्याची बुटांची. एकदा घेतला खपला. ती फक्त जोपर्यंत आपल्या सोबत नाही तोपर्यंतच ती चांगलं वाटत. घेतली बुट वगैरे. आता निघालो झाला घरचा प्रवास. काहीतरी जाताना खायचे बोलतो भाऊ. कसला राईस आणले? मँगो राईस. अरे घरी सरळ भातांग कुसलले असतं काय. आंबा कुसलू पाणी करून ना खाओ. आता जाताना ट्रॉफिक नको लागू. फक्त एवढा काम कर जरा निवांत जाऊ दे. तब्बल तरी 1 तासाचा रोड दाखवतो ह्याच्यात. पण ट्रॉफिकचा आसवास काहीच नाही दिसत. बघू आता तिकडे गेल्यावरच समजेल. त्या दिवशी आलतो बसलो नंतर सांगतो क्लोज झाले म्हणून. अरे मग आधीच तुम्ही बाहेर लावा ना का क्लोज ओपन असा काय असेल त्या. काय रे बाबा. बघू कसं बाहेर देशातलं शिकून आल्यात. बघतं ना ये कसं शिकून आल्यात. अरे तू नाही ना ऐकायचा दापटीन पण. आलाय सगळा हातियार. आता बरा झाला ते एकदाच आणला तरी. बघू आता खाऊन कसा काय. तर
ये काय आणलं ये नाही कुठं काय माती मिळवलेलं का ये म्हटलं माती येतील लोळवलं का काय खरोखर याची टेस्ट आहे ना ऑसम आहे एकच नंबर शॉर्मा प्लेटर आहे ना त्यापेक्षा अजून चांगली लागते खाल्ला एकच गोष्टीला मजा आली तो दुसरा होता त्याला एवढी मज्जा नाही आली आता जातो घरी जाऊन हे कपडे काढतो कारण की गरम होतं या कपड्यांच्या आणि आपले एकदम नॉर्मल कपडे घालून निघतो घराच्या बाहेर